भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्याला त्रिवार अभिवादन करतो. पूज्य बनतेजी यांना मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, केंद्र, महाराष्ट्र, मुंबई प्रदेशच्या नवीन कार्यकारिणीचं अभिनंदन करतो. त्यांचा आज पहिलाच हा कार्यक्रम आहे आणि इथून कार्यक्रमाची सुरुवात येणाऱ्या 3 वर्ष तरी त्याला करावी लागेल. सर्वप्रथम सर्वांना आषाढी पौर्णिमा, प्रथम धम्मचक्र परिवर्तन दिन, गुरु पौर्णिमा या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. बौद्ध धर्मामधला सर्वात महत्वाचा असा हा गुरु पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा. ही 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी प्रथम धम्मचक्र परिवर्तन दिन सुरुवात केली. 5 बौद्ध भिक्खूंना त्यांनी उपदेश केला. जेव्हा धम्मज्ञान त्यांना प्राप्त झालं, त्याला एनलाइटन म्हणता येईल, हे प्राप्त झाल्यानंतर जे 5 शिष्य मिळाले, त्यांचे सहकारी मिळाले, ह्याच आषाढी पौर्णिमेला त्यांनी पहिलं देशातलं, जगातलं धम्मचक्र परिवर्तन दिन केलं. त्याच्यानंतर सम्राट अशोक आणि नंतर तिसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 ऑक्टोबर 1956 धम्मचक्र परिवर्तन. 3 महत्वाची धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, दिवस आहे. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा वर्षावासाची सुरुवात याच दिवशी संपूर्ण देशाभरामध्ये नाही तर जगामध्ये होत असते. म्हणून वर्षावासाची सुरुवात जिथे जिथे भारतीय बौद्ध महासभा आहे, देशाच्या विविध राज्यामध्ये तिकडे तिकडे वर्षावासाचे कार्यक्रमाची सुरुवात आजच्या दिवसापासून होते. भारतीय बौद्ध महासभेने अनेक विषयावरती जवळजवळ 30 विषय भारतीय बौद्ध महासभेने तयार केलेले आहेत. विषयांवरती येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी बौद्ध महासभेचे सर्व केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य भंतेजी ते सर्वजण विविध ठिकाणी विहारामधून या कार्यक्रमाची सुरुवात करतील. वर्षावासामध्ये एकत्र बसून धम्मावरती धम्माचं प्रबोधन करतील, धम्माचा प्रसार आणि प्रसार करतील. भगवान गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये ही संकल्पना मांडली होती. जेव्हा वर्षा सुरू होते, पाऊस सुरू होतो, वर्षावासाचा वर्षा म्हणजे पाऊस सुरू होतो, बौद्ध भिक्खू हे जाऊ शकत नाही. त्या काळामध्ये जंगल असतं, नदी नाळ्याला पूर असतो. अशा वेळी भगवान गौतम बुद्धांनी हा वर्षावासाची संकल्पना मांडली. जेथे विहार असेल, जेथे चैत्य असतील, मार्ग असतील, अशामध्ये बौद्ध भिक्खूंनी एकत्र जमावं, धम्मावरती चर्चा करावी. बौद्ध भिक्खूंना काही अडचणी असतील, काही गोष्टीचं त्यांना क्लॅरिफिकेशन, त्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल तर सिनियर भिक्खूंनी, वरिष्ठ भिक्खूंनी त्याचं मार्गदर्शन ज्युनियर भिक्खूंना, कमी असणाऱ्या अभ्यासाने, ज्यांना कमी धम्माचं ज्ञान आहे, ज्यांना काही क्वेरीज आहे, प्रश्न आहे, अशांचं ज्ञानामध्ये भर करावी असा वर्षावास आहे. भगवान बुद्धांनी आपल्या 83 वर्षाच्या आयुष्यामध्ये 45 वर्षावास केले. अनेक वर्षावास हे उत्तर प्रदेशामध्ये आहे.
जेतवन वनामध्ये सगळ्यात जास्त वर्षावास आजही त्याच्या पाऊल खुणा उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतात. आजही तशा प्रकारच्या माहिती आहे, लेखी स्वरूपामध्ये आहे की भगवान बुद्धांनी येथे हा वर्षावास केलेला आहे. एवढ्या आपल्याकडे आज रेकॉर्ड अवेलेबल आहे. हा रेकॉर्ड कोणाच्या माध्यमातून तर फायन युएन हे 3 चीनी यात्रेकरू आले होते. त्या चीनी यात्रेकरूंनी, प्रवासी यात्रेकरू जे बुद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी देशामध्ये आले होते, भारतामध्ये आले होते. 5व्या शताब्दीमध्ये, 6व्या शताब्दीमध्ये, 3ऱ्या शताब्दीपासून त्यांची सुरुवात झाली. त्या सर्वांनी हे लिखित स्वरूपामध्ये ठेवलेलं आहे की भगवान गौतम बुद्धाचे वर्षावास केले. त्याच्यामुळून आपल्याला ही ऑथेंटिक खरी माहिती आपल्याला कळून भगवान गौतम बुद्धाचे वर्षावास आणि तीच परंपरा नंतरच्या काळामध्ये बौद्ध भिक्खूंनी या देशामध्ये चालू आणि त्याच्यानंतर आताच्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभा हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे वर्षावासाचं महत्त्व लोकांना सांगितलं की लोकांनी एकत्र यावं आणि धम्माचं ज्ञान घ्यावं. हा वर्षावासाच्या मागचा हेतू आहे. मागच्या वर्षी मी आव्हान करण्यात आलं होतं की जेथे जेथे विहार आहे, ती विहार भारतीय बौद्ध महासभेची नाही, तेथील लोकल राहणाऱ्या, तेथील निवासी असणाऱ्या संस्थेची वगैरे विहार आणि या विहारामधून धम्माचे कार्यक्रम, वर्षावासाच्या कार्यक्रमाची योजना करावी. आज देखील आपल्या मीडियाच्या माध्यमातून जो मीडिया सुरू आहे, आव्हान करतो मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे विहार असतील, जी बौद्ध महासभेची नाही पण समाजाची विहार आहेत, विहार उभारताना समाजाचा पैशातून हा उभारण्यात आलेला आणि अशा विहारा